नमस्कार, सुप्रभात. मी ऋषाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. म्हाडा मतदारसंघामध्ये मवियाकडून धैर्यशील मोहितेंना उमेदवारी. राज्यातल्या 10 जागांवर राष्ट्रवादीची तुतारी वाजेल. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. म्हाडा लोकसभेत तुतारीची हवा चालेल. जयसिंह मोहिते पाटलांचं वक्तव्य. रामराजे निंबाळकर उघडपणे मोहिते पाटील कुटुंबाचं काम करणार. धैर्यशील मोहिते पाटलांसह संजीवराजे निंबाळकरांचाही शरद पवार गटामध्ये प्रवेश. 16 तारखेला धैर्यशील मोहिते उमेदवारी अर्ज भरणार. अकलूजच्या सभेमध्ये विजयसिंह मोहिते, नारायण पाटलांचा प्रवेश. मोहितेंनंतर आता निंबाळकरही अजित पवारांची साथ सोडणार का? सर्वांचं म्हाड्यातील राजकारणाकडे लक्ष. विजयसिंह मोहितेंनी एका रात्रीमध्ये तुला आमदार केलं. आता एका रात्रीमध्ये तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार. धैर्यशील मोहितेंचा राम सातपुतेंवर हल्लाबोल. ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघाला मागे ठेवलं. म्हाड्याचे खासदार कधी संसदेमध्ये बोलले हे मी ऐकलं नाही. जयंत पाटील यांची रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर टीका. माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर आज अमित शहांची भेट घेणार. सकाळी 10 वाजता फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर उत्तम जानकर दुपारनंतर दिल्लीमध्ये दाखल होणार. माळ्यातील अभय जगतापांच्या बंडाची शरद पवारांकडून दखल. जयंत पाटलांकडून अभय जगतापांची समजूत करण्याचा प्रयत्न. अपक्ष लढण्याचे अभय जगतापांनी दिले होते संकेत. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधल्या बडा नेता शरद पवार गटामध्ये जाणार. अप्पासाहेब जगदाळे पवार गटामध्ये प्रवेश करणार. जगदाळे इंदापूर कृषी बाजार समितीचे माजी चेअरमन. पुण्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. शरद पवारांच्या दौंडच्या यवतमधल्या सभेमध्ये पक्षप्रवेश होणार. पुण्याच्या दौंड तालुक्यामधल्या यवत इथे आज दुपारी 4 वाजता शरद पवारांची जाहीर सभा. पवारांच्या उपस्थितीमध्ये नामदेव ताकवणे यांचा पक्षप्रवेश होणार. साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार. सांगलीतून विशाल पाटील अपक्ष अर्ज भरणार. 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार. त्याच दिवशी भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार. सांगलीचे महायुतीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीचा मेळावा. काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. 15 तारखेला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार. राजू शेट्टींची प्रतिक्रिया. हातकणंगलेमध्ये मविया, महायुती आणि राजू शेट्टी अशी तिरंगी लढत रंगणार. कोल्हापुरातून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने आज उमेदवारी अर्ज भरणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार. नागपुरात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची पत्रकार परिषद. सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद पार पडणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा. अजित पवार विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसे नेत्यांची आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर बैठक. समन्वयक समितीची घोषणा होण्याची शक्यता. ज्या उमेदवारांकडून मागणी होईल त्या ठिकाणी सभा घेतली जाईल. माहितीच्या सभांसंदर्भात बाळा नांदगावकरांची माहिती. आज होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेणार. खुर्चीसाठी बेईमानी केल्यास जनतेला पटत नाही. 2019ला कोणी बेईमानी केली लोकांनी पाहिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला नाही. शिवसेना ठाकरेंच्या पुत्र मोहाने फुटली तर राष्ट्रवादी पवारांच्या पुत्री मोहाने फुटली. शहांचा पुन्हा ठाकरे पवारांवर निशाणा. 2014 आणि 2019ला भाजपचा प्रचार केला पण फसगत झाली. हा अटल बिहारींचा भाजप नाही, हा भारतीय जुमला पक्ष. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. एक जरी खासदार हरला तर मी राजीनामा देईन असं मिंदे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल. भाजपच्या जाहीरनाम्यात आणि मोदींच्या भाषणातून महागाई आणि बेरोजगारी शब्द गायब. राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका. तरुणाई आता मोदींच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही असाही दावा. काँग्रेसनं 60 वर्षामध्ये ओबीसींसाठी काय केलं ते सांगावं. आम्ही 10 वर्षामध्ये काय केलं ते सांगतो. देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना आव्हान. महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजासाठी मंत्रालयासह 28 निर्णय केल्याचाही फडणवीसांचा दावा. सुनेत्रा पवारांना जास्तीत जास्त लीड दिल्यास जास्त निधी देणार. अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीची चावी. शिंदेगडाच्या भरत गोगावलेंचं वक्तव्य. आमच्या 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना नोटीस बजावली. त्याच वेळेला सीएम जिल्ह्यामध्ये हा योगायोग नाही. राजू शेट्टींचा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. राजघराण्याविषयी प्रत्येकानं आदर ठेवावा. शाहू महाराजांवर टीका करताना ताळतंत्र राखावं. मवियाचे उमेदवार सत्यजित पाटलांचं विरोधकांना आवाहन.
महापुरुषांवर वादग्रस्त बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा कायदा लावावा, कठोर कारवाई व्हावी, उदयनराजेंची केंद्र आणि राज्य सरकारकडे विनंती. मुंबई उत्तर पश्चिममधून सेनेकडून दीपक सावंतांच्या नावाची चर्चा, पक्षानं संधी दिल्यास नक्की निवडणूक लढणार, दीपक सावंतांची प्रतिक्रिया. संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, राऊत काहीही बोलू शकतात, त्यांना सगळं माफ, गिरीश महाजनांची राऊतांवर टीका. कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट हे ठरवा, अजित पवारांची कोल्हेंवर टीका. तर कार्यसम्राट की नटसम्राट माहिती नाही, पण स्वकर्तृत्व सम्राट नक्की आहे, अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. नवी मुंबईत गाळे विक्रीमध्ये शशिकांत शिंदेंकडून घोटाळा, आमदार महेश शिंदेंचा शशिकांत शिंदेंवर आरोप, तर आरोपामध्ये तथ्य आढळल्यास उमेदवारी अर्ज भरणार नाही, शशिकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. यशपाल भिंगे यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश, 2019 साली वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लढवली होती नांदेड लोकसभेची निवडणूक. यशवंत भिंगे यांना काँग्रेसमध्ये राज्य पातळीवर पद मिळण्याची शक्यता. धाराशिवचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. आदित्य ठाकरे, रोहित पवार, अमित देशमुख उपस्थित राहणार. चंद्रपुरात एमआयएमचा बसपाच्या उमेदवाराला पाठिंबा, बसपाच्या राजेंद्र रामटेकेंना स्थानिक पातळीवर समर्थन, काँग्रेसनं मुस्लिमांना दुय्यम स्थान दिल्याचा एमआयएमचा आरोप. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर उमेदवार निश्चित होण्याआधीच माहितीचं संपर्क कार्यालय, मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. जळगाव जिल्ह्यामध्ये मवियाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, आमदार चिमणराव पाटलांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. 6 जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर विधानसभा लढवणार, विधानसभा लढवण्यावर जरांगेंची भूमिका. तर मराठ्यांना आरक्षण न दिल्यास 4 जून नंतर उपोषणाला बसणार, जरांगेंचा इशारा. लोकसभेला कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारीही उभे केलेली नाही, मराठा समाजानं सत्ताधारी विरोधकांना पाडावं, लोकसभा निवडणुकीवर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. नेमकं कुणाला पाडायचंय जरांगे पाटलांनाच माहीत, जरांगेंचे कार्यकर्ते कुणाकडे जातील हे काही दिवसात कळेल, जरांगेंच्या भूमिकेवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांनी नागपुरात उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून लढण्यास इच्छुक. अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. भूषणसिंह होळकरांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागणार. अमित शहांकडे मोठी वॉशिंग मशीन, भ्रष्ट लोकांना मोदी वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. नागपुरातल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टोलेबाजी. मानपूरमध्ये भाजपच्या प्रचार रथावरील मोदींचे बॅनर अज्ञातांनी फाडले, बॅनर फाडल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, मानपूर पोलिसांकडून चौकशी सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वरळीमध्ये आदित्य ठाकरेंनी ढोल वाजवला, जयंतीच्या उत्सवात आदित्य ठाकरे सहभागी. महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानची पुन्हा चौकशी, 16 आणि 18 एप्रिलला हजेरी लावणार. हायकोर्टाच्या निर्देशानुसार साहिल खानची 2 दिवस चौकशी होणार. महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार, हवामान खात्याचा इशारा. बीएमसीनं सर्व रुग्णालयांमध्ये 2 बेड असलेले शीतकक्ष उभारले. मध्य रेल्वेकडून 92 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय, प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन. भारतात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ, उच्च रक्तदाबाचा सामना करण्यासाठी वजन नियंत्रित राखणं आवश्यक, तज्ज्ञांचा सल्ला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर केंद्राकडून 1898 कोटींचं कर्ज. पुण्याला उन्हाच्या झळा, शहरातील कमाल तापमान 40 अंश पार, लवळे इथे सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधल्या बहुतांश गावात भीषण पाणी टंचाई, राजकीय पुढारी लोकसभेच्या प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळे दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या जनतेकडे दुर्लक्ष. पालघरच्या मवियाच्या उमेदवार भारती कांबडी यांचा गाठीभेटींवर भर, माहितीकडून अद्याप मतदारसंघामध्ये उमेदवाराची घोषणा नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा प्रचार सुरू, नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर प्रचाराला वेग, नमो संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा कार्यरत. भाजपचे राकेश जैन कल्याण मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम,
ठाकरे गटाच्या जिल्हा उपाध्यक्षांचाही पाठिंबा. लातूरच्या रेणापूरमध्ये काँग्रेसकडून महिला मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला वैशालीताई देशमुख, आमदार धीरज देशमुखांची उपस्थिती. अहमदनगरच्या शिर्डी मतदारसंघामध्ये माहितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंची कार्यक्रमाला गैरहजेरी, तर कार्यक्रमात विखे पाटलांची मवियाच्या नेत्यांवर टीका. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या सुजय विखेंचाच विजय निश्चित. गेल्यावेळी 3 लाखांचं लीड होतं, यंदा 5 लाखांचं लीड. सुजय विखेंच्या पत्नी धनश्री विखेंकडून विश्वास व्यक्त. धाराशिव जिल्ह्यामध्ये 58,000 ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदार. 4,000 मतदार घरून मतदान करणार, तर 50,000 मतदारांकडून घरातून मतदान करण्यास नकार. लोकशाहीला बळकट करण्यासाठी 95 वर्ष आजींचा पुढाकार. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी आजींनी घरूनच बजावला मतदानाचा हक्क. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये 98 वर्ष आजी जैन बी कुरेशी महाराष्ट्रामधील पहिल्या गृहमतदार. नव्या सुविधेमुळे आता वृद्धांना घरून मतदान करणं शक्य. आमदार प्रतिभा धानोरकर विषबाधा झालेल्या रुग्णांची त्यांनी भेट घेतली. चंद्रपुरातील माजरी गावात धार्मिक कार्यक्रमात नागरिकांना विषबाधा. धानोरकरांकडून रुग्णांची विचारपूस. नंदुरबारमध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांकडून गावोगावी भेटीगाठी सुरू. उमेदवारांचा जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी 3,588 शाईच्या बाटल्यांची गरज पडणार. 1,794 मतदान केंद्रांवर प्रत्येकी शाईच्या बाटल्या दिल्या जाणार. नंदुरबारच्या अक्कलकुवा इथे प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या 37 कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघासाठी 140 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. नंदुरबारच्या शहाद्यामध्ये औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातर्फे मतदान जनजागृती. शहरामध्ये पथनाट्य आणि रॅलीचं आयोजन. कल्याणच्या सुभाष चौक परिसरामध्ये लावलेली कमान सरकल्यानं धावपळ. पोलिसांनी प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे 30 गावातील शेतकऱ्यांना फटका. 287 शेतकऱ्यांच्या 205 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे सुरू. धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. 1,800 एकर क्षेत्रावरील फळबागा आणि पिकांचं नुकसान. पंचनामे करण्याचं काम सुरू. धुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं सावट. 5 गावांना टँकरनं पाणी पुरवठा, तर 85 गावातील विहिरी अधिग्रहित. तापी नदीच्या पाण्याचा वापर होत नसल्यानं पाणी टंचाईचं संकट. नंदुरबारच्या तळोदा शहराला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळण्यासाठी जॅकवेलच्या कामाला गती. तापी नदीच्या हातोडा पुलावरून शहराला पाणी पुरवठा होणार. धुळ्याच्या शिंदेखेडा तालुक्यामध्ये 921 हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी अनुदान मिळणार. कमी क्षेत्रावरील नुकसानीचे अनुदान मंजूर केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. ठाण्यामधल्या कोपरी विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नेते मंडळींची मोठी गर्दी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. नवी मुंबईच्या ऐरोली इथल्या ज्ञान स्मारकाला आकर्षक विद्युत रोषणाई. चंद्रपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काँग्रेसकडून रॅलीचं आयोजन. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष थोटेंची उपस्थिती. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. फटाक्यांची आतषबाजी करत फुलांची उधळण. परभणीत दिव्यांग बांधवांकडून रॅली काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. ढोल ताशाच्या गजरामध्ये दिव्यांग बांधवांकडून जयंती साजरी. नंदुरबार शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. डीजेच्या तालावर नृत्य करत जल्लोष साजरा. नाशिकच्या इगतपुरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. देशात भाजप सत्तेमध्ये असेपर्यंत आरक्षण हटणार नाही, आम्ही ते हटवू देणार नाही. काँग्रेस गैरसमज पसरवण्याचं काम करते. भंडारा गोंदियातून अमित शहांचा दावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहांचा रोड शो होणार. गांधीनगर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये 3 सभा. 19 एप्रिलला वर्धा, 20 एप्रिलला परभणी आणि नांदेडमध्ये सभेचं आयोजन. दिल्लीत भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. 134व्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. आपचे खासदार संजय सिंहांनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट. संजय सिंह यांना जेलमधून जामीन मिळाल्यानंतर दिल्लीमधल्या निवासस्थानी दोघांची भेट.